नमस्कार मंडळी. आपल्या आजूबाजूच्या अत्यंत अशाश्वत आणि क्षणभंगूर अशा आयुष्यामध्ये कुठली एक गोष्ट आहे जी अत्यंत शाश्वत आहे, जशीच्या तशी आहे, वर्षानुवर्ष तशीच आहे, असा जर विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो अथांग पसरलेला समुद्र. मुंबईकरांना या समुद्राचं फार विशेष कौतुक नसावं, पण पुणेकरांना मात्र समुद्राचं दर्शन घेण्यासाठी खास ट्रिप आयोजित करावी लागते. पुणेकरांचा जवळचा समुद्रकिनारा आपण जर बघितला तर दिवेआगर सर्वांच्या पसंतीचं ठिकाण आहे, श्रीवर्धन आहे, आणि त्यातही अंतर जर कमीत कमी बघितलं तर अलिबाग हे त्यासाठी अत्यंत जवळचं ठिकाण आहे असं म्हणता येईल. तर आजचा हा आपला छोटासा ट्रॅव्हल व्लॉग जो आहे तो पुण्याहून अलिबागच्या जवळच्या काशीद बीचवर जाणारा व्लॉग आहे. पुण्याहून अलिबागकडे जाताना आपला खरा प्रवास सुरू होतो तो एक्सप्रेसवेपासून. आपण जिथे राहतो ती गल्ली म्हणा, कॉलनी म्हणा, नगर म्हणा, एकूणच तो परिसर सोडून आपण कात्रज देवरोड बायपास हायवेला येतो आणि तिथून किवळे मुकाई चौकापासून आपण एक्सप्रेस हायवेला लागतो. सकाळच्या वेळी एक्सप्रेस हायवेला छान रम्य वातावरण आपल्याला दिसत आहे आणि लवकरच आपण पोहोचतो ते तळेगाव त्या उर्जेच्या टोल नाक्यावरती. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की हल्लीच हा टोल नाका लोणावळ्याच्या बाजूला थोडासा शिफ्ट केलेला आहे. त्याची कारणं काय ते मला काय अजून कळलेली नाहीत, पण असाच आपला प्रवास सुरू राहतो. छान निसर्गरम्य परिसर पाहत आपण पोचतो ते कामशेतच्या बोगद्याजवळ. तुम्हाला माहितीच असेल कामशेतचा पहिला बोगदा हा छोटा बोगदा आहे आणि त्यानंतर थोडासा चढ ओलांडल्यानंतर येतो तो कामशेतचा दुसरा बोगदा. दुसरा बोगदा थोडासा लांबलचक आहे. हा लांबलचक बोगदा ओलांडला की आपण पिंपळोली परिसरात येतो. पिंपळोलीला छोटासा फूड मॉल आहे आणि पेट्रोल भरण्याचं ठिकाण आहे. ते ओलांडून आपण अजून पुढे आलो की आपल्याला लागतं ते मिसिंग लिंकचा एंट्री पॉईंट. मला वाटतं येत्या वर्षभरात मिसिंग लिंकचा रस्ता तयार होऊन जाईल आणि आपण मुंबईकडे अधिक जलद वेगाने जाऊ शकतो. 2 मोठे बोगदे आणि 2 वायाडक्ट असं काय करून आपण डायरेक्ट खोपोलीला पोहोचणार, असे या मिसिंग लिंकचे काहीतरी स्वरूप आहे. त्यानंतर येते ती लोणावळा एक्झिट. तुम्हाला जर मनशक्तीचा नाश्ता करायचा असेल तर या एक्झिटवरनं खाली जाऊन तुम्ही नाश्ता करून पुन्हा एकदा एक्सप्रेस हायवेला येऊ शकता. लोणावळा परिसरात नारायणी धाम किंवा स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे ते पाहण्यासाठी तुम्ही या एक्झिटवरून जाऊ शकता. हा परिसर ओलांडला की आपण येतो खंडाळ्याच्या रम्य परिसरात आणि घाट सुरू होण्याची आपल्याला चाहूल लागते. उताराचा रस्ता असल्यामुळे वाहने कंट्रोलमध्ये ठेवावे लागतात. या परिसरात महामार्ग जो NHAI आहे त्यांनी 60च्या स्पीडची मर्यादा दिलेली आहे. अर्थात ती कोणी पाळत नसावी, कारण उतारच एवढा आहे, गाडी इतकी हळू चालून चालत सुद्धा नाही. खंडाळ्याचा घाट सुरू होतो आणि एक एक टप्पे ओलांडत आपण अमृतांजन पुलाच्या जवळ येऊन पोहोचतो. या डावीकडे दिसणाऱ्या सुळक्याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा. खंडाळ्याचा हा रम्य घाट एकीकडे चालू असताना आपल्या मनात जुन्या आठवणी तरळू लागतात. पूर्वीच्या काळी डावीकडे खोपोली एक्झिट होती, आता ती बदलून उजवीकडे गेलेली आहे आणि डावीकडचा रस्ता मुंबईकडे जाण्यासाठी ठेवला आहे. तोच डावीकडून मिसिंग लिंकचा येणारा नवीन पूल दिसतो आपल्याला. त्या पुलाकडूनच आपण जाणार आहोत. हळूहळू करत घाट संपू लागतो आणि शेवटच्या उत्तराच्या दिशेने आपण जाऊ लागतो. आता वेळ लागतात आपल्याला फूड मॉलचे. खालापूरला जो फूड मॉल आहे तिथे न्याहारीसाठी आपण थांबतो. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार नाश्ता पाणी करतो. मला आवर्जून सांगावीशी वाटते ती गोष्ट म्हणजे आपलं जे दत्त उपाहारगृह आहे तिथला उपमा. प्रवासासाठी अत्यंत पौष्टिक असा तो नाश्ता आहे. मला माहिती आहे बऱ्याच जणांना तो आवडणार नाही सुद्धा, पण हलका फुलका आणि पौष्टिक आहार म्हणून मी या प्रवासात दत्त उपाहारगृहातलं उपमा नेहमीच घेत असतो.
पुढे गेल्यावरती 2 रस्ते लागतात. एक रस्ता जातो पालीकडे, त्याच रस्त्यावरती पुढे आपल्याला इमॅजिका लागतं आणि दुसरा रस्ता जो लागतो तो पेणकडे जाणारा. आपण आता पेणकडे जाणाऱ्या रस्त्यावर लागलेलो आहोत. हा रस्ता पूर्वी खूप निमुळता होता, आता हा बऱ्यापैकी रुंद केलेला आहे, त्यामुळे गाडीला जरा स्पीड देता येतो. पण तरीही प्रत्येक गावात असणारे 2-2 स्पीड ब्रेकर ते सुद्धा अत्यंत शार्प. हे आधीमध्ये आपल्या काळजाचा ठोका चुकवत असतात. हा व्हिडिओ मी थोडासा फास्ट करण्याच्या नादात पेणवरून आपण बायपासवरून गोवा हायवेला लागलो. तिथून वडखळ फाटा जो आहे वडखळ नाक्याला आपण राईट टर्न घेतला आणि अलिबागकडे वळलो आहोत. तिथून पुढे आपण आता या धरमतर खाडीचा पूल आपण ओलांडतोय. तुम्ही बऱ्याच स्विमर्सच्या बातम्या वाचल्या असतील. गेटवे टू धरमतर, तर हीच ती धरमतर खाडी. गेटवे ऑफ इंडियापासून धरमतर खाडीपर्यंत हे लोक पोहत कसे येतात, खरंच त्यांना सॅल्यूट आहे. धरमतर खाडी ओलांडली की पुढे आपल्याला छोटी छोटी गावं लागत राहतात. त्यातलंच महत्त्वाचं गाव आहे पोयनाड. पोयनाड गावाच्या पुढे आपण आलो की उजवीकडे जो रस्ता जातो तो रेवस मांडवा जेट्टीकडे जातो आणि त्या रेवसवरनं गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊच्या धक्क्यासाठी आपल्याला बोटीने सुद्धा मुंबईकडे जाता येतं. ते ओलांडून आपण अलिबागमध्ये शिरतो. अलिबागच्या अलीकडूनच डावीकडे टर्न घेऊन आपण रेवदंड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लागतो. अक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा अशी गावं आपल्याला या वाटेत लागतात. अत्यंत निसर्गरम्य असा हा परिसर आहे. वाटेतच चौलचं हे जे रामेश्वराचं मंदिर, अत्यंत विलोभनीय असं दृश्य आहे इथलं. ते ओलांडलं की नारळाच्या बागांमधून आपण हळूहळू घेऊन पोचतो ते रेवदंडा गावामध्ये. रेवदंड्यातून पुढे गेलं की रेवदंडा किल्ल्याची कमान लागते. ती कमान ओलांडली की आपण या पुलावर येऊन पोचतो. हा देखील एक सुंदर खाडी पूल आहे आणि इथे पहिल्यांदा आपल्याला समुद्राचं दर्शन होतं. धरमतरच्या खाडीवर तितकासा समुद्राचा फील येत नाही, पण या खाडीवर नक्कीच समुद्राचा अंदाज येतो. एकीकडे आपल्याला अथांग पसरलेला समुद्र दिसतो देखील. अप्रतिम असा वारा घेत आपण समुद्राचं दर्शन घेतो. इथेच थोड्या वेळ रिंगाळतो. कोकणातल्या नागपुणी वळणावरून जाताना एकीकडे समुद्र दिसत राहतो. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचे केशरी रंग संपूर्ण आसमंत भरून राहतात आणि हळूहळू या जंगलाच्या रस्त्यावरून आपण येऊन पोचतो ते काशीजवळ. काशीमध्ये पर्यटकांसाठी राहण्याच्या आणि जेवणाच्या भरपूर सोयी आहेत. होमस्टेज आहेत. इथल्या स्थानिक लोकांनी आपापले बंगले, वाड्या ह्या पर्यटनासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे पर्यटकांची खूप उत्तम सोय इथे होत असते. मुंबईवरून आणि पुण्यावरून येणाऱ्या अनेक ट्रॅव्हलर्स ग्रुप इथे राहतात आणि उत्तमपैकी आपला वीकेंड साजरा करून पुन्हा एकदा मुंबईला किंवा पुण्याला आपल्या कामावर रुजू होतात. दिवस मोठा छान गेलाय. आपण इथे काशीदला पोचलोय. इथे घोडागाडीतनं समुद्रावर फेरफटका मारताना आपला प्रवासाचा सगळा क्षण एका मिनिटात दूर होऊन जातो. आपल्याला हा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.